हाय हॅलो नमस्कार राम राम. उद्योजक कट्ट्यावर तुमचं मनपूर्वक स्वागत. मी अजय कवटिकवार. सगळं वातावरण तुम्हाला नवीन दिसतंय ना, कारण दिवाळी आहे. आणि आज कट्ट्यावर पण आपले गेस्ट खास पाहुणे आपण बस बोलवले आहेत गप्पांसाठी, चर्चेसाठी. काडदरे फूड्सचे मॅनेजिंग डायरेक्टर पराग काडदरे आज आपल्या कट्ट्यावर आहेत. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार अजय. घराघरातच काडदरे मसाले हे चांगलंच नाव रुळलं आहे. त्याची गुणवत्ता, चव याच्या सगळ्यासाठी हे नाव ओळखलं जातं. आणि आता या दिवाळीच्या सणांच्या पार्श्वभूमीवर त्याच विषयावर जरा गप्पा कराव्यात याच्यासाठी तुम्हाला खास आम्ही आज कट्ट्यावर इन्व्हाइट केलं आहे. आता सगळे सणांचे दिवस आहेत, खूप घाई असेल प्रचंड. तुमच्या मसाल्याच्या फॅक्टरीत सध्या काय सुरू आहे? अजय, आता गणपती ते दिवाळी हे आपले जे मराठी सण असतात ना, हा आमच्यासाठी एक कायमच धावपळीचे 2 महिने असतात. आता दिवाळी म्हणलं की वेगवेगळे फराळ, खमंग टमंग पदार्थ, गोडधोड पदार्थ, त्याचबरोबर मित्रमंडळी येतात, पाहुणे येतात, बाहेर नोकरीनिमित्त, शिकण्यानिमित्त असणारी मुलं घरी येतात. त्यामुळं मसाल्यांची आणि वेगवेगळ्या पदार्थांची एक रेलचेल या महिन्यात असते. आणि थंडीमुळं ही सीझनही तसा चांगला असतो. त्यामुळे आम्हाला दिवाळीच्या पदार्थांना मागणी असतेच. त्यासाठी आमचे मसाले असतात दिवाळीचे पदार्थ बनवण्यासाठीचे, त्याला मागणी असते. त्याचबरोबर इतर पण जे मसाले असतात, वेगवेगळे डिशेसचे मसाले, त्याच्यासाठी मागणी असते. कारण घरी अशा 4 गोष्टी, 4 पाहुणे असल्यामुळे केल्या जातात वेगवेगळ्या. ही किती दिवस आधीपासून तुमची तयारी सुरू होते सगळी? नाही, तयारी तशी तसं म्हणाल तर तयारी वर्षभरात चालू असते. कारण कसं आहे, आमचं रॉ मटेरियल शेतीमाल आहे. शेतीमालामध्ये त्या क्वालिटीचे जेव्हा बाजारात उपलब्ध होतं, त्याचं हार्वेस्टिंग होतं, तेव्हाच ते आम्हाला काही घेऊन ठेवायला लागतात. कारण ती क्वालिटी परत वर्षभर आपल्याला उपलब्ध होत नाही. की जसं की हिरवी वेलची आहे, की त्या सुगंधाची आणि त्या साईजची हिरवी वेलची घ्यायची असेल, तुम्हाला त्या ठराविक सीझनलाच खरेदी करावी लागते. किंवा लाल मिरची असेल किंवा असे वेगवेगळे पदार्थ. त्यामुळे तशी तयारी वर्षभर चालू असते. पण या सीझनची तयारी म्हणजे माल बनवणे आणि त्याचं पॅकिंग करणे हे नॉर्मली एक 2-3 महिन्यापासून याची तयारी सगळी चालू होते. तुमची टॅगलाईन आहे गोड, तिखट, झणझणीत, चटपटीत. आता ह्या सगळ्या चवी सांभाळणं हे किती अवघड असतं या तुमच्या सगळ्या उद्योगात? नाही, कसं आहे की खाणं हा एक प्रत्येकाचा इमोशनली कनेक्ट होणारा घटक आहे. चवी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळं आम्हाला ते एक भान ठेवावं लागतं की लोकांना नक्की काय आवडतं आहे, हे भान ठेवायला लागतं. अर्थात कुठलीच चव 10 पैकी 10 जणांना आवडेल असं कधीच होत नाही. पण आमचा प्रयत्न हा असतो की 10तले 8 जणांना जी चव आवडेल ती चव आपली ठेवायची. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, एकदा चव ती आवडली ना, त्याची कन्सिस्टन्सी सांभाळणं किंवा सातत्याचं राखणं, ह्याच्यावर जास्त काम करावं लागतं. कारण एकदा ती आवडलेली चव बदलली तर ते लोक नाराज होतात, त्यांना आवडत नाही. म्हणून म्हणतात ना, ते चवीचं खाणार त्याला देव देणार. एका छोट्या स्वयंपाकघरातून मसाले तयार करणं आणि तिथून काडदरे फूड्सची सुरुवात झाली एका छोट्या गावातनं. आज त्याला 66 वर्ष होत आहेत. तर 60 दशकांचा हा प्रचंड प्रदीर्घ काळ आहे. तर सुरुवातीची कशी ही नेमकी सुरुवात झाली आणि हा प्रवास कसा झाला? काडदरे फूड प्रोडक्ट्स मी आता 3री पिढी हा व्यवसाय जो बघतोय. म्हणजे माझ्या आधी आई वडील माझे बघत होते, त्याच्या आधी आजी आजोबांनी या व्यवसायाची सुरुवात केली. 1958 साली सुरुवात झाली. त्यावेळेला मसाले बाहेरून विकत आणणे प्रथाच नव्हती. सगळ्याच गोष्टी, मसाले असतील, लोणची, पापड, सगळ्या गोष्टी घरी बनवल्या जायच्या. मोठी घरं होती, एकत्र कुटुंब होती. अशा काळात त्यांनी गरज म्हणून ती सुरुवात केली. म्हणजे त्यांचा एक व्यवसाय होता छोट्या गावामध्ये. मसूर म्हणजे आमचं गाव सातारा जिल्ह्यातलं. तो काही कारणानं व्यवसाय बुडला आणि त्यात कर्ज झालं. आणि मग ते सगळी तिथली मालमत्ता विकून साताऱ्यात आले. आणि मग काय करायचं असा विचारात असताना बेडेकर मसाल्याचं चरित्र त्यांच्या वाचनात आलं. आणि त्यात त्यांनी वाचलं की अरे, मसाल्याच्या उद्योगात 100 माणसांना रोजगार मिळू शकतो. त्या काळातली गोष्ट असेल, त्यांनी वाचलं असेल. तर माझी 5 मुलांना मी नक्कीच हे करू शकेन अशा ह्याने केवळ चालू केलं. त्यामागे मार्केट स्टडी वगैरे असं काही नव्हतं. आणि माझी आजी सुगरण होती, ती चांगल्या पदार्थ बनवायचे. मग त्या काळात मशिनरी नव्हती. आजीने उखळावर कुटून चालू केलं आणि आजोबा सायकलवर काय म्हणतो गावोगावी जाऊन ते माल विकायचे. अशी त्या काळातली सुरुवात होती. पण साधारणतः एक 80 सालापासून या व्यवसायाला ऊर्जित अवस्था लागली. कारण मग त्यावेळी नोकरीनिमित्त वेगवेगळ्या गावात जाणं, मग तिथं मसाले खरेदी करणं किंवा वेळ नाही म्हणून बाहेरचे मसाले विकत घेणं, याला एक हे यायला लागली, प्रतिष्ठा थोडीशी यायला लागली. पण 58 ते 80 थोडा कठीणच काळ होता. आणि त्या काळी उद्योगाला प्रतिष्ठाही फारशी नव्हती. त्यानंतर मात्र काळ बदलत गेला. अगदी पूर्णच म्हणजे वेगाने प्रवास तुमचा सगळा सुरू झाला. पहिलं प्रॉडक्ट कुठलं होतं की जे तुम्ही लॉन्च केलं ग्राहकांपर्यंत? पश्चिम महाराष्ट्रात, म्हणजे पर्टिक्युलरली आपण कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे असा जर भाग बघितला तर या ठिकाणी
रोजच्या जेवणात एक कांदा लसणीचा मसाला हा बनवला जातो. कांदा लसूण मसाला म्हणतात, कोण त्याला घाटी मसाला म्हणतात, चटणी म्हणतात, की रोजच्या जेवणातला तो एक अविभाज्य घटक आहे. तर ह्याची त्या काळात मागणी होती आणि त्या प्रॉडक्टपासून आमचा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. मग त्यानंतर गोडा मसाला आला, मेथकूट आलं आणि मग जसे गरज पडत गेले. आमचं साताऱ्यामध्ये एक रिटेल शॉप आम्ही 1970 साली चालू केला. त्या रिटेल शॉपचा फायदा असा झाला की तिथं ग्राहकांशी डायरेक्ट संपर्क यायचा. मग त्यांना काय वेगळं हवं आहे तेच लोकं आम्हाला सांगायचे. कोण पुण्यावरून यायचे, मुंबईवरून यायचे, कोण परदेशातून यायचे. मग तुम्ही हा का मसाला बनवत नाही, मग तो का मसाला बनवत नाही, असं करत मग आमचे प्रयोग चालू राहिले आणि मग वेगवेगळे मसाले डेव्हलप होत गेले. अगदी एका प्रॉडक्टपासून सुरुवात केली. आज 100च्या जवळपास हो. काटदरेचे सगळे प्रॉडक्ट्स आहेत. हो. किती पसारा वाढला आहे? काय आहे आत्ता काटदरे फूड प्रॉडक्ट्सचं? नाही, पसारा म्हणाल तर मुळात ही इंडस्ट्रीज खूप वाढलेली आहे. त्यात आमचा पसाराही वाढला आहे. मी आता महाराष्ट्रात पोचवतो. काही कर्नाटक, गुजरातच्या भागातही मसाले जातात. एक 4-5 देशामध्ये आपले मसाले एक्सपोर्ट होतात. जसं की सिंगापूर आहे, ऑस्ट्रेलिया आहे, UK आहे, USA आहे, दुबई आहे, अशा ठिकाणी मसाले एक्सपोर्ट होतात. इथे आमचं जे नेटवर्क आहे, ज्यामधनं आमचे वितरक असतात, आमच्याकडून माल वितरकांना डिस्ट्रीब्यूट केला जातो. तिथून मग दुकानदारांपर्यंत पोचतो आणि तिथून ग्राहक खरेदी करतात. तर तसे आमचे एक 300 डिस्ट्रीब्युटर्स आहेत. एक साधारणतः 20-25 हजार रिटेलर्स ज्याला म्हणतो की दुकानं आहेत, त्या दुकानात माल दिला जातो. आणि आता हे बरेच नवीन जे चॅनल्स वाढत आहेत, की जसं की डीमार्ट किंवा ज्याला आपण मॉडर्न ट्रेड म्हणतो, तर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ई-कॉमर्स वाढतं आहे, त्यामध्ये ब्लिंकिट आहे, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, अशा चॅनल्सवर अवेलेबल आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आता मार्केट वाढतं आहे त्याप्रमाणे आमचाही पसारा वाढत चाललेला आहे. देशातल्या मला वाटतं सगळ्या राज्यांमध्ये तुम्ही प्रॉडक्ट, बहुतांश अजून राज्यांमध्ये. सगळ्या राज्यात नाही, पण एक 3-4 राज्यामध्ये आता आपण पोचतो आहे. कारण ही तशी रोज लागणारी गोष्ट आहे बरं. आणि प्रत्येक भागातल्या चवी थोड्याशा वेगवेगळ्या असतात. मग त्या चवीचा अभ्यास करून त्या भागात आवडणारं दिलं तर मग तिथे आपल्याला मागणी चांगली येऊ शकते. हा अभ्यास कसा होतो, म्हणजे चवीचा अभ्यास? कारण एवढे ट्रेंड्स बदलतात, सारख्या चवी बदलतात, नवीन प्रॉडक्ट्स येतात. महाराष्ट्रातही विचार केला तर विदर्भातलं वेगळं असतं, पश्चिम महाराष्ट्रातलं वेगळं, पश्चिम महाराष्ट्रात आणखीन वेगळं, कोल्हापुरातलं वेगळं असतं. तर हे राखणं हाच तुमचा अभ्यास कसा होतो? आणि म्हणजे जेव्हा प्रॉडक्ट लॉन्च करायचं असतं तेव्हा मागची प्रोसेस कशी असते, ती काय आहे? नाही, असं म्हटलं जातं की मसाल्याची चव ही दर 100 किलोमीटरला बदलते. महाराष्ट्रात तुम्ही बघितलं साधारणतः दर 100 किलोमीटर एक जिल्हा बदलतो असं आपण म्हणू. तर प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी खासियत आहे, वेगळी चव आहे. तुम्ही जसं उल्लेख केलात कोल्हापूर असेल किंवा विदर्भ असेल, पण हे रिजनल झालं. पण अक्षरशः पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तरी कोल्हापूरची चव वेगळी आहे, सांगलीची वेगळी आहे, साताऱ्याची वेगळी आहे. म्हणजे दर 100 किलोमीटरला चव बदलत असल्यामुळं तो एक चॅलेंज असतोच आम्हाला, की कशा प्रकारची आपण चव सेट करावी आणि काय करता येईल. पण रोजचा वापराचा मसाला असतो तो लोकांना मात्र त्याच चवीचा हवा असतो, जो त्यांच्या भागातली चव आहे, त्यांच्या मातीची चव आहे असं. पण बाकी चवी लोकांना एक वेगळा टेस्ट करून बघायला हल्ली आवडतं. तोही एक ट्रेंड हल्ली एक चांगला झाला आहे, की लोकं वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघतात. पूर्वी कसं होतं, की एकच मसाला, बाकी आम्ही वापरणार पण नाही आणि बघणार पण नाही दुसरा. आता तसं काही राहिलेलं नाही. लोकं वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतात. मग त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या चवीचे मसाले बनवतो. तेही लोकं ट्राय करायला त्यांना आवडत राहतं. हे मसाले तयार करत असताना आणि हे सगळं तयार करत असताना एक प्रचंड मोठं आव्हान असतं किंवा उद्योगाचं पण असतं. जेव्हा छोटा उद्योग असतो त्याच्यानंतर तो लघु होतो, त्याच्यानंतर तो मोठा होतो. खूप व्यावसायिक हे या मसाला आणि फूड प्रॉडक्ट्सच्या याच्याशी रिलेटेड आहेत. तर व्यवसायाचे हे जे 3 टप्पे आहेत, तर काटदरेचं हे ट्रान्झिशन कसं झालं आणि जे छोटे उद्योजक आहेत त्यांच्या दृष्टीने पण तुम्ही काय सांगाल? जेव्हा हे बदल असे करायचे असतात, म्हणजे घरातला उद्योग, गृहउद्योग, नंतर तो थोडा लघुउद्योग होतो आणि नंतर तो मोठा होतो. हे बदल करताना काय काळजी घ्यायची आणि तुम्ही त्याच्यासाठी काय केलं? मी तुमच्या प्रश्न 2 ह्याच्यात उत्तर देईन. एक काटदऱ्यांचा प्रवास कसा झाला तुम्ही विचारलात. काटदऱ्यांचा प्रवास मी तुम्हाला म्हटलं 3 पिढ्यांचा प्रवास आहे. आजोबांनी सुरुवात केलं, वडिलांनी वाढवलं आणि मी वाढवलं. पण हे आमचे तिन्ही जनरेशन्स ह्या आपल्या भारताची जी परिस्थिती 3 ह्याच्यात बदलत गेली ना, त्याचं ॲक्च्युअली म्हणजे त्याच्याशी ते प्रतिनिधित्व करते असं म्हणायला हरकत नाही. की आधी आजोबांच्या काळात खूप कडक कायदे होते आणि मी जसं म्हणलं की घरीच सगळं बनवलं जायचं, बाहेरचं विकत घेण्याची पद्धतच नव्हती. तर त्या काळातले प्रॉब्लेम्स वेगळे होते, चॅलेंजेस वेगळी होती. त्या पिढीचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. वडिलांच्या काळाला त्यात थोडंसं इन्स्पेक्टर राज वाढलेलं होतं. म्हणजे काही काळात आम्ही एजन्सीवरही वेगवेगळ्या घेतल्या. का तर या धंद्यात काही अडचणच वाढली तर आपल्याला एखादा एजन्सीचा हात असावा. मग तो एक असा कंट्रोल्ड ज्यावेळी ॲटमॉस्फिअर होता असा एक काळ होता. ते वडिलांचे चॅलेंजेस होते. आता 90-92 नंतर जेव्हा सगळं ओपन उदारीकरण झालं आणि सगळं ओपन हे चालू झालं, मार्केट चालू झालं,
त्या काळानंतर आम्ही बघायला लागलो. आणि आता एकदम तुम्हाला माहिती आहे की दिवसेंदिवस लोकांना चांगले क्वालिटी प्रॉडक्ट्स हवे आहेत आणि चांगले प्रॉडक्ट्स असतील आणि तुम्ही जर ते सातत्य राखलं तर लोकांची मागणी दिवसेंदिवस वाढतच राहते. तर या काळाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. आता तुम्ही जे दुसरं म्हणलात की गृहोद्योग, लघुउद्योग आणि मोठा उद्योग. तर आम्ही या तिन्ही स्टेजेसमधनं गेलो आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मी म्हणजे ज्यावेळी उद्योग बघायला लागलो त्यावेळी आमचा घरीच उद्योग होता. आम्ही वरच्या मजल्यावर राहायचो आणि खालच्या मजल्यावर बनवायचो आणि मुख्यत्वे आमच्या दुकानातून आम्ही ते होलसेल रिटेल असं विकायचो. तर असं त्या गृहोद्योगात तर मला वाटतं हा सगळा मानसिकतेतला बदल आहे तो आपल्याला त्याप्रमाणे करत जायला लागतो असं मला वाटतं. गृहोद्योग असतो त्यावेळी काय म्हणू आपण एक वन मॅन आर्मी असती की तो एकच माणूस सगळे निर्णय घेत असतो. बऱ्याचशा गोष्टी तो स्वतःच करत असतो. मग त्याचं अकाउंटिंग असेल, त्याची खरेदी असेल, त्याची विक्री असेल, अशा पद्धतीने तो व्यवसाय चालू असतो. आणि मगाशी तुम्ही असं म्हटलात कोविडनंतर इतके बरेच गृहोद्योग चालू झालेत. लोकांनी एक साईड बिझनेस म्हणून म्हणा किंवा मुख्य बिझनेस म्हणून म्हणा असं ते उद्योग चालू केलेले आहेत. पण तिथं वन मॅन आर्मी असते. ज्यावेळी तो लघुउद्योगात जायला लागतं ते कधी होतं तुमचं प्रॉडक्ट चांगलं असतं, त्याला मागणी यायला लागली बाजारातून, लोकांची रिपीट मागणी यायला लागली की मग त्याचं लघुउद्योगाकडे जाण्याची वाटचाल चालू होते. तिथं तुम्हाला काम करायला लागतं मेनली हाताखाली टीम तयार करण्यावर की ज्या सगळ्या गोष्टी मी इतके दिवस एकटा करतोय तर आता त्याचं माझ्याकडे 4 माणसं असतील आणि ते उद्योग करतील की एक खरेदीसाठी एक माणूस असेल, एक अकाउंटसाठी माणूस असेल, एक विक्रीसाठी माणूस असेल, एक प्रोडक्शन बघणारा माणूस असेल किंवा एक व्यक्ती असेल. मग ती टीम बनवणं आणि त्यांच्याकडनं आपण जे स्वतः करत असताना ज्या गोष्टी केल्या तशाच त्यांच्याकडनं घडवून आणणं ह्याच्यावर मुख्य काम करायला लागतं. लघुउद्योगाकडून अजून ज्यावेळी उद्योग मोठा व्हायला लागतो म्हणजे तुमच्याकडे 100-200च्या पुढे माणसं व्हायला लागतात आणि अजून काही लेयर्स वाढतात. मग तिथं काम मला असं वाटतं की स्टँडर्डायझेशनवर जास्त करायला लागतं किंवा ज्या प्रोसेसेस आहेत त्या सेट करण्यावर जास्त काम करायला लागतं की माणसावर अवलंबून न राहता मग मोठा उद्योग कशाला म्हणायचं की जो उद्योग माणसांवर अवलंबून नाही आणि त्या सिस्टीम्सवर अवलंबून आहे त्याला आपण मोठा उद्योग म्हणू शकतो. तर ह्या प्रत्येक गोष्टीवर टप्पे वेगवेगळे आहेत आणि त्या ठिकाणी त्या टप्प्यावर काम करावं लागतं. पण हे सांगताना अजय मला एक सांगायला हे वाटेल तुम्हाला की फूड प्रॉडक्ट्समध्ये पर्टिक्युलर खाण्याशी संबंधित आहे, चवीशी संबंधित आहे. तर आम्हाला एक वेगळं चॅलेंज कायमच फेस करायला लागतं अगदी गृहोद्योगापासून ते मोठ्या उद्योगापर्यंत. जेव्हा तुमची बॅच साईज वाढत जातो म्हणजे उदाहरणार्थ आमची एक चटणी आम्ही सुरुवात केली तर कदाचित ती 10 किलोची चटणी एका वेळी बनत असेल, ती आता कदाचित 500 किलो किंवा 1000 किलोची एका वेळी बनते एक बॅच. तर ही बॅच साईज वाढवत जाताना त्यातल्या चवीची कन्सिस्टन्सी ठेवणं हे एक मोठं चॅलेंज असतं. कारण त्याच अगदी प्रोसेस असल्या की कुटणे, भाजणे, दळणे, मिक्स करणे, तरी साईज बदलला की त्याच्यातल्या फूड सायन्स खूप बारीक आहे आणि मग त्या बारीक गोष्टी बघायला लागतात आणि ते मात्र चॅलेंज सगळ्यांना घ्यायला लागतं. तरच ती चव तुमची तशीच राहू शकते आणि मग त्या लोकांना ते समाधान आपण देऊ शकतो. मी एका व्हिडिओमध्ये पाहिला की तुम्ही अशा खूप चांगल्या प्रोसेसेस काटदरे फूड्समध्ये हे केल्या आणि मागच्या काही वर्षात मला वाटतं तुम्ही 11 लाखाच्या जवळपास रुपये वाचवलेत. म्हणजे वेस्टेज कमी करणं असेल, पॅकेजिंगच्या संदर्भातला असेल, अनेक छोटे छोटे प्रयोग असतील की काही म्हणजे दळणं आणि कुटणं असेल की कुठल्याला वेळ कमी लागतो, कुठल्याला जास्त लागतो. अशा काही छोट्या उद्योगांसाठी असं काही तुम्ही टिप्स देऊ शकाल का, सांगू शकाल का त्यांना की काय करायला पाहिजे, तुम्ही काय केलं त्याच्यावरून सगळे लोक शिकू शकतील? नाही, आम्ही काय केलं की दिवसेंदिवस तुम्हाला माहिती आहे की कॉम्पिटिशन बाजारात वाढत चाललेली आहे आणि मसाला असं काही रॉकेट सायन्स नाही की बनवायला फार अवघड आहे. प्रत्येकाच्या घरोघरी पूर्वी बनलेले रेसिपी आपल्या आई आजीकडनं पण मिळू शकते आणि भांडवलही फार लागत नाही हा व्यवसाय चालू करताना. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढत होती, मार्जिन्स कमी होत होती. मग त्यावेळी आम्ही फोकस ह्याच्यावरच केला की आपली जी कॉस्ट आहे ती कशी कमी करता येईल. आपल्याला जर एक विशिष्ट मार्जिन मिळायचे असेल आणि बाजारात माल पण आपला फार महाग विकायचा नसेल तर आपल्या कॉस्टवर काम केलं पाहिजे आणि कॉस्ट कशी कमी करता येईल. मग त्यात छोटे छोटे प्रयोग केले. पूर्वी प्रयोग हे आम्ही स्वतःच फक्त करायचो. मग जसं आमची टीम तयार झाली त्या टीमला पण आम्ही ती डायरेक्शन दिली की कॉस्ट वाचवणं कसं महत्त्वाचं आहे. मग त्याला आम्ही असं म्हणतो की त्याला रोजची एक छोटी इम्प्रूव्हमेंट म्हणजे काल जी मी ज्या पद्धतीने करतो त्यापेक्षा अजून मी चांगल्या प्रकारे कसं करू शकतो. तर हा अँगल सगळ्याच लोकांनी ठेवला पाहिजे. मग तो भले लघुउद्योग असेल किंवा मोठा असेल किंवा गृहोद्योग असेल की मी कालच्यापेक्षा अजून चांगलं कसं करू शकतो, अजून बेटर कसं करू शकतो, अजून 2 पैसे कसे वाचवू शकतो किंवा अजून वेळ कसा वाचवू शकतो. अशा अँगलनं जर सगळ्यांनी विचार केला आणि मग त्याला एक सिस्टमॅटिक प्रोसेसनं जर काम केलं तर मग अशा गोष्टी घडतात ज्याला आपण जॅपनीज याच्यात कायझेन म्हणतो किंवा आम्ही एका ठिकाणी एका कम्युनिटीमध्ये जातो त्याला DSI म्हणतो. DSI म्हणजे डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट म्हणजे रोजची केलेली छोटी छोटी सुधारणा. अशा छोट्या छोट्या सुधारणा करतच त्याच्यामध्ये मोठे सेविंग होऊ शकतात आणि काही चांगले आपल्याला फायदे मिळू शकतात. अगदीच. हे केल्यामुळं छोट्या उद्योगाला मोठं होण्यासाठी खूप मदत मिळेल. अशा प्रोसेसेस घालून देणं, सिस्टीम्स तयार करणं. नाही, छोट्याचा मोठा व्हायला याची मदत किती होईल मला माहिती नाही. पण तुमचं कॉस्ट सेव्हिंग आणि तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढायला मात्र याची मदत नक्की होईल. छोट्यातून मोठ्या होताना मानसिकतेतला बदल आणि टीम बिल्डिंग हेच मला वाटतं
महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यावरच काम करणं गरजेचं आहे. दुसरी एक महत्त्वाची म्हणजे देयासराकडे जे अनेक कनेक्टेड असतात उद्योजक, एक आमच्या असं लक्षात आलं की खूप अनऑर्गनाइज आहेत. अनेकांकडे घरी मसाले तयार करणं लोकांना आवडतात आणि ते तसंच देत जातात. पण ना त्यांच्याकडे लायसन्सेस नसतात, कंप्लायन्सेस नसतात, इतर कुठलं रजिस्ट्रेशन नसतं आणि मग एकाच लेवलवर आल्यानंतर त्यांना पुढे जाण्यासाठी अडचण येते. अशा मंडळींना तुम्ही काय सांगाल? किती आवश्यक असतं रजिस्ट्रेशन करणं, फायलिंग नीट करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं? नाही, सगळ्यात पहिलं तर आपण आधी काय म्हणतो, मोठं पिक्चर बघितलं की मोठं ड्रीम ठेवलंच पाहिजे. आता यात बरेच जण सांगतात, वेगवेगळ्या लिडरशिप सेशनमध्ये सांगतात, ते तर केलंच पाहिजे. मग तुम्ही जर मोठं ड्रीम समोर ठेवत असाल, तर मोठं मला व्हायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं भाग आहे. हे पहिल्या आधी मनाची आपण तयारी केली पाहिजे. म्हणजे हे करणं गरजेचं आहे का? म्हणजे तुम्हाला हे माहिती असेल की बऱ्याच वेळा आपण CNकडे गेलो, तर त्यावेळी एक ऑडिटचं लिमिट असतं, की ह्याच्याखाली टर्नओव्हर असेल तर ऑडिट जरुरी नाही आणि याच्याखाली ह्याच्या वरती टर्नओव्हर गेला तर ऑडिट जरुरी आहे. तर त्यावेळी नॉर्मली काही आपल्या CA कन्सल्टंटकडून असं सांगितलं जातं की टर्नओव्हर तुमचा कमी दाखवा, म्हणजे तुम्हाला ऑडिट लागणार नाही. पण मी त्यांना हेच म्हणायचो की बाबा, आम्हाला उद्या जर 100 कोटीवर पोहोचायचं किंवा त्यापुढे पोहोचायचं आहे, तर मी किती वर्षे टाळू शकणार आहे? मग मला पहिल्यापासूनच ती सिस्टीम लावून घेऊ द्या ना, मला त्याप्रमाणे तयारी करू दे. तर हाच अँगल जर आपण सगळ्याच ह्याच्यामध्ये ठेवला की मला मोठंच व्हायचं आहे, तर यासाठी मला जे लागेल ते सगळं करायची माझी तयारी आहे. मग त्यात प्रोसेसेस आल्या, सिस्टीम्स आल्या, मला त्यात बाकीच्या गोष्टी शिकणं आलं. या पद्धतीने मग आपला थोडक्यात आपला विचाराचा एक डायरेक्शन बदलली की थोडा तो उपयोग होतो आणि मग त्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी बघायला लागतो. आणि सध्या काय झालं आहे की बदलाचा स्पीड एवढा वाढला आहे, सगळेच बदल म्हणजे मार्केटचे, तुम्ही जसं मगाशी म्हणालात की मार्केटच्या टेस्ट चेंज होत आहेत, ट्रेंड बदलत आहेत, प्रॉडक्टमध्ये नवीन नवीन इनोव्हेशन्स येत आहेत आणि प्रत्येक पिढीची मानसिकता बदलते, खाण्याच्या सवयी बदलत आहेत, विकत घेण्याच्या सवयी बदलत आहेत, आपल्या रोजचं जे घरी स्वयंपाक व्हायचा त्याच्या सवयी बदलत आहेत. तर ह्याचा स्पीड एवढा आहे, हा एक भाग झाला. कायदे कानून खूप झपाट्यानं बदलत आहेत, हा दुसरा भाग झाला. तर ह्या सगळ्याला तुम्हाला जर कोपअप म्हणजे स्वतःला त्याशी अपडेट ठेवायचं असेल, तर मला असं म्हणणं आहे की तुम्ही ते सतत नॉलेज मिळवलं पाहिजे. आणि एकट्या माणसाला एवढं नॉलेज मिळवणं अवघड गोष्ट आहे. तर मी जे केलं ते फक्त मला शेअर तुमच्याबरोबर करायचं की मी एक समविचारी मित्रांचा एक ग्रुप बनवला की जे उद्योजक आहेत, ज्यांना ते पण ग्रोथ पर्स्पेक्टिव्हने काम करतात असं. आणि मग त्यांच्या कुणाकुणाकडे काही काही गोष्टी असतात आणि मग ती माहिती आपण एकमेकांना जर शेअर केली तर चांगल्या प्रकारे आपलं नॉलेज गेन होऊ शकतं. कारण मार्केटच्या एवढ्या फास्ट बदलामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही आहे. हां, बाकी ऑर्गनायझेशन्स आहेत, वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत, त्यातनं पण तुम्हाला माहिती मिळते. आज नेटवर सगळंच अवेलेबल आहे. पण तरीसुद्धा एक असा समविचारी ग्रुप असला, कारण काय होतं उद्योगात आपण जसं वर चढत जातो, तसं वरती तुम्ही एकटेच असता. तुम्ही चुकला तर हे तुझं चुकतंय सांगायला कोणी नसतं. तर अशा वेळी ह्या मित्रांचा, समविचारी मित्रांचा ग्रुप जर असेल ना, तर तो आपल्याला गाईड करू शकतो. चुकत असेल तर तू चुकतोय असं सांगू शकतो. आणि हे जे वेगळे अपडेट असतील, वेगवेगळ्या कायद्यातले असतील किंवा मार्केटमधले असतील, ह्याचं पण आपल्याला चांगली माहिती मिळू शकते. तुम्ही खूप चांगला मुद्दा सर हे केला की उद्योग हा काही एकट्याने करण्याची गोष्ट नाही आहे, समविचारी मित्र मिळून ते केलं पाहिजे. आणि देयासरा फाउंडेशनचं पण हेच मत आहे की प्रत्येक चुका प्रत्येकाने करायच्या नसतात. आम्ही ज्या चुका केल्यात त्या चुका टाळून तुम्ही नवीन चुका करा. त्याच्यासाठीच मला सगळ्यांना, आपल्या जे काही बघतायत त्या सगळ्या प्रेक्षकांना पण सांगायचं आहे, उद्योजकांना पण सांगायचं आहे की उद्योगाच्या संदर्भातली अशी कुठलीही जर तुम्हाला मदत लागली तर नक्की तुम्ही देयासरा फाउंडेशनच्या वेबसाईटला भेट द्या. तिथे रजिस्टर करा, तुमचं लॉग इन करा, नाव नोंदवा तिथे. आम्ही नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल आणि अशा या सगळ्या प्रोसेसेसमध्ये तुम्हाला मदत करतं. मुद्दाम हाच उद्देश आहे की जे छोटे उद्योजक आहेत त्यांना हँडहोल्डिंग देणं, त्यांना मदत करणं, एका उंचीवर जाण्यासाठी मदत करणं. आणि अजय, जो अगदी छोटा उद्योजक असतो ना, मी जसं म्हणलं की तो वन मॅन आर्मी असतो, त्यावेळेला त्याच्याकडं वेळ हा फार मोठा त्याच्यासाठी अडथळा असतो. की मला एखादी गोष्ट शिकायची आहे, तर मला वेळ माझ्या रोजच्या व्यापातनं किंवा रोजच्या फायर फायटिंगमधनं जाऊन मी वेळ काढून ते शिकेन किंवा त्यासाठी पैसे खर्च करेन, ही इच्छा असली तरी तेवढी सवड मिळत नाही किंवा ते शक्य नसतं, पॉसिबल नसतं. तर अशा वेळी असा तुम्ही जर म्हणलात की अशाचा चांगला उपयोग होऊ शकतो की त्याच्या गावात जसं काही त्याला सेमिनार ऐकायला मिळालं किंवा अशा काही मित्रांच्या गप्पातनं, इन्फॉर्मल गप्पातनं काही त्याला चांगल्या टिप्स मिळाल्या, तर तो व्यवसाय सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. एक व्यवसाय विशिष्ट लेवलला गेला, तुमची रोजची कामं तुमची टीम करायला लागली, तर तुम्ही वेळ काढू शकता. पण अगदी छोट्या अवस्थेत जे व्यवसाय असतात तिथं मात्र हा वेळ काढणं अवघड पडतं. तर तिथे या गोष्टीचा चांगला उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. आणि चांगली गोष्ट म्हणजे आता देयासराचा जो प्लॅटफॉर्म आहे ना, तो पूर्ण डिजिटल आहे. म्हणजे अगदी साताऱ्यातून, कोल्हापुरातून, नागपुरातून, कुठूनही देशातल्या शहरातनं देयासराशी लोक कनेक्ट होऊ शकतात, मदत मिळवू शकतात. सर, तुम्ही आव्हानांचा उल्लेख केला की या इंडस्ट्रीमध्ये खूप वेगळ्या प्रकारची आव्हानं असतात.
एक्सपोर्ट करताना वेगळी आव्हानं असतात, सगळा जो माल असतो तो नाशवंत असतो, खराब होण्याची भीती असते. ही सगळी आव्हानं तुम्ही कशी हँडल करता? बिझनेस म्हटलं की आव्हानं आलीच म्हणजे चॅलेंजेस प्रत्येक वेळी येणार आणि वेगवेगळे चॅलेंजेस येतात आणि ते चॅलेंजला फेस करण्यातच खरी मजा असते किंवा त्यातच आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो की त्याच्यावर आपण कधी चुकतो, कधी पडतो, पण बऱ्याच वेळा पुढे सरकतो आपण, त्यावर मात करतो असं होतं. आता फूड इंडस्ट्रीला कसं आहे की आमचा म्हणजे पहिलं म्हणाल तर शेतीमाल हा आमचा कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल आमचं शेतीमाल असतं. मग त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी असू शकतात कारण मागणी आणि पुरवठा ह्याचं जे गणित असतं, कधी-कधी निसर्ग चक्र बदलतं त्याच्यामुळं हवी ती तुमचा क्वालिटी येत नाही. त्याच्यामुळे मग रेट्स खूप वाढतात, मालाचं शॉर्टेज होतं. त्याची एक आव्हानं मग ते तुम्ही कसं प्रोक्युअर करणार आणि तीच तुमची सातत्य कसं राखणार, हे एक आव्हान असतं. मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगायचं तर लोकं आमच्याकडे येतात कारखाना वगैरे बघायला. ते म्हणतात की तुमची तीच चव अगदी असते, मग तुमच्या प्रोसेस अगदी स्टँडर्ड असतील ना? तर आम्ही कायम सांगतो हा अगदी चुकीचा समज आहे. आम्हाला प्रोसेस स्टँडर्ड होऊन कधीच चालत नाही. कारण आमचं रॉ मटेरियल सारखं बदलतंय. तर आम्हाला प्रोसेस पण बदलावी लागतं तर आमचं आउटपुट स्टँडर्ड राहणार आहे. तर असं एक गंमत म्हणजे. पण असं हे पण एक आव्हान असतं की रॉ मटेरियल आमचं सतत बदलत असल्यामुळं ते एक आव्हान असतं. दुसरं आव्हान म्हणजे मार्केटमध्ये जे कॉम्पिटिशन येते आणि मग कॉम्पिटिशन दोन्ही प्रकारचे असते. काही लोकं शॉर्टकट करून कॉम्पिटिशन करतात. म्हणजे क्वालिटीला तडजोड करून कॉम्पिटिशन करतात. त्यांचं तात्पुरतं आव्हान असतं. पण ते काही दिवसांनी लक्षात येतं लोकांना आणि म्हणजे खरे गुणवत्ता देणारे लोकं त्यांच्याकडेच ग्राहक वर्ग जात असतो. पण काही तात्पुरते आव्हानं ते पण लोकं तयार करतात. वेगवेगळ्या देशात म्हणाल तर प्रत्येक देशाचे कायदे कानून वेगळे आहेत. पर्टिक्युलरली युरोप आणि अमेरिकेत तर खाद्यपदार्थाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट कायदे नियम आहेत खूप खूप. स्ट्रिक्ट आहेत. आता रिसेंटली आलेलं आव्हान तुम्ही म्हणाल तर तुम्ही आता वाचलं असेल की हाँगकाँग किंवा सिंगापूरमध्ये काही मसाले बॅन झाले आणि मग ते भारतीय मसाल्यामध्ये पेस्टिसाइड्स किंवा कीटकनाशकाचा अंश आहे असं ते आलं. आता काय झालं आहे की आपल्याकडेच कायदे खूप चांगले बनवले गेलेत या बाबतीत. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन तेवढं होऊ शकत नाही. त्याची कारणं वेगळी असतील. पण त्याच्यामुळं शेतकरी भरमसाठ कीटकनाशकं फवारतो, इतर रसायनं फवारतो. का तर त्याला प्रोडक्शन वाढवून हवं आहे. बरोबर आहे. अर्थात तो कितपत त्यात यशस्वी होतो हा भाग अजून वेगळाच आहे. कारण प्रोडक्शन खूप वाढलं म्हणजे मागणी आणि पुरवठा यात परत जरी व्यस्त प्रमाण झालं, रेट इतके ढासळतात की त्या बिचाऱ्याचा पेस्टिसाईड फवारायचा खर्चही निघत नाही अशी अवस्था होते. पण प्रोडक्शन वाढवण्यासाठी तो पेस्टिसाईड भरमसाठ फवारतो. त्याच्यावर आपलं म्हणावं एवढा कंट्रोल किंवा इम्प्लिमेंटेशन नाही आहे. आम्ही काय करतो सुकवलेली मिरचीच घेऊन आम्ही फक्त दळतो. मग त्यात साहजिकच त्या कीटकनाशकाचा अंश राहतो की ज्यावर आमचा काही कंट्रोल नाही आहे. आणि पुढे जाऊन मग ते असं होतं की जो फूड प्रोसेसर आहे किंवा उत्पादक आहे त्यांचं नाव यामध्ये खराब होतं की जसं झालं की देशाचंच नाव तसं देशाचंही नाव आहे. आहे. परदेशात जाऊन जेव्हा एखाद्या देशावरली गोष्ट बॅन होते, तेव्हा साहजिकच देशाचंही नाव खराब होतं. तेव्हा मला वाटतं शेतकऱ्यांनी आणि आमच्यासारख्या उत्पादकांनी एकत्र येऊन काहीतरी करण्याची गरज आहे आणि त्याला गव्हर्नमेंटचे सपोर्ट असण्याची गरज आहे. तर यावर आपल्याला काहीतरी लाँग टर्म मार्ग काढता येईल. कारण दिवसेंदिवस लोकांचा या बाबतीतला अवेअरनेस खूप वाढत चाललेला आहे आणि याच्यावर काम करणं खरंच गरजेचं आहे असं मला वाटतं. सर तुम्ही आत्ता म्हणालात की पहिले घरीच जेवायचं, बाहेर जाणं हे फारसं नव्हतं. आता नेमकं उलट झालंय, घरी कमी झालं, बाहेर जास्त झालंय. तर हे आज चवी बदलत आहेत. तर याच्या दृष्टीने रेडी टू ईट किंवा अशा ज्या गोष्टी असतात ना, तर त्यानुसारही तुम्हाला काही बदल करावा लागतो का? हा ट्रेंड तुम्ही कसा बघताय? आम्ही बरेच वर्ष फक्त आपले ट्रॅडिशनल मसालेच करत होतो किंवा अजूनही ट्रॅडिशनल मसालेच करतो. पण ही आता काळाची गरज झाली. म्हणजे काळ जसा बदलतोय, आम्हालाही मार्केटच्या बदलत्या गरजांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आमचे मागची R&Dची टीम किंवा जी लोकं आमचं नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवर काम करतात, त्यांनी त्याप्रमाणे काम करणं गरजेचं आहे. हे का व्हायचं कारणच काय झालं, की दिवसेंदिवस वेळ हा प्रत्येकाला खूप मौल्यवान व्हायला लागला. म्हणजे आज पैसे आणि वेळ याचा विचार केला तर लोकं वेळेला जास्त प्राधान्य देतात. पैसे थोडे जास्त खर्च झाले तरी चालतील. असं असताना तर आणि दिवसेंदिवस लोकांच्या अपेक्षा एवढ्या वाढत आहेत, त्यामुळं घरातल्या दोघांनी कमवणं गरजेचं आहे. मग दोघांनी कमवणं असेल आणि दोघंही जर सकाळी आता मोठ्या शहरात तर तुम्हाला माहिती आहे सकाळी 6 आणि 7 वाजता लोकं बाहेर पडतात आणि रात्री काहीतरी 10-11 वाजता घरी येतात. तर या लाईफस्टाईलमध्ये घरी येऊन कुकिंग ही फक्त रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी मजेनं करायची गोष्ट छंद म्हणून छंद म्हणून करायची गोष्ट होत चाललेली आहे आणि बऱ्याच देशामध्ये पण हे झालेलं आहे. तेच आपल्याकडं मोठ्या सिटीमध्ये तरी होऊ घातलं आहे. अगदी छोट्या गावात किंवा शहरात मी म्हणणार नाही. आणि मग तिथं आणि आज स्विगी, झोमॅटोसारख्या प्लॅटफॉर्मनी तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल पण आहेत, की तुमच्या हातात मोबाईल आहे. तुम्ही 2 मिनिटात कुठून कुठे तुमच्या आवडीचं खाणं मागवू शकता. ते तुमच्याकडं आज क्यू कॉमर्समुळं तुमच्याकडे ते 20 मिनिटात पोहोचू शकतं. तर हे जे सगळ्या बदललेल्या गोष्टी आहेत त्यामुळे कन्व्हिनियन्स आलेला आहे. मग असं असताना मी रोज त्याच गोष्टी करण्यात मी वेळ का घालवू? त्यापेक्षा मग तोच वेळ माझ्या छंदांसाठी वापरेन किंवा मी अजून काही दुसरं क्रिएटिव्ह करण्यासाठी वापरेन. असा जो ट्रेंड आहे तो योग्य आहे. मी असं म्हणणार नाही की यात काही चुकीचं आहे आता प्रश्न असा आहे की आम्हाला त्याप्रमाणे बदल यात केला पाहिजे. मग त्याच्यावर आमचं काम चालू आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट
ह्याच्यावरती काम करणं आमचं चालू आहे. पण त्यातसुद्धा जाऊन पुढे ट्रेंड असाच येईल की आज काय होतं, या पदार्थामध्ये बऱ्याच प्रिझर्वेटिव्स वापरले जातात, काही कलर्स वापरले जातात, सिंथेटिक कलर्स वापरले जातात. पण पुढं ट्रेंड असं येणार आहे की हे सगळे पदार्थ तुम्ही पॅकेजिंगवरती काम जास्तीत जास्त करा, पण जे तुम्ही खाद्यपदार्थ द्याल ते विदाऊट प्रिझर्वेटिव्ह, विदाऊट कलर आणि विदाऊट एनी ॲडिटिव्ज हे कसे मिळतील ह्याच्यावरती लोकांचा ट्रेंड राहणार आणि आमचं काम त्या दिशेनं चालू आहे. म्हणजे बाजारात काय हवं आहे यासाठी आमची सेल्स टीम बाजारात सतत फिरत असते. ते आम्हाला वेगवेगळे फीडबॅक देत असतात आणि आमचंही त्याच्यावर सतत विचारमंथन चालू असतं. वेगवेगळे सॅम्पल्स आम्ही आणून टेस्ट करत असतो आणि त्याप्रमाणे आमची टीम मग वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवत असते. म्हणजे बाजारात आमचा जरी एक प्रॉडक्ट आला तरी मागे त्याच्यावेळी एकावेळी 10-15 प्रॉडक्ट्सवर काम चालू असतं वेगवेगळ्या प्रकारे. तुम्ही आत्ता म्हणालात की ग्राहक चोखंदळ असतो, तो खूप आता तर हेल्थ कॉन्शियस पण खूप झाला आहे. तर या 6 दशकांच्या सगळ्या तुमच्या अनुभवात खूप ग्राहकांचे तुम्हाला अनुभव आले असतील खूप वेगवेगळे. तर अशा काही तुम्ही आम्हाला शेअर करू शकाल का? नाही, आमचं प्रोडक्शन फॅक्टरी साताऱ्यामध्ये आहे, ऑफिसवर साताऱ्यामध्ये. साताऱ्यापासून आमचं सगळ्यात जवळचं मोठं मार्केट म्हणजे पुणे. आणि असं म्हणलं जातं, पूर्वी म्हणलं जायचं आणि आजही ते खरं आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो, की पुणे ही चोखंदळ लोकांचं गाव आहे. आणि असं आमच्या मसाला किंवा फूड इंडस्ट्रीत म्हणलं जातं की पुण्यामध्ये तुम्ही जर झेंडा रोवलात तर तुम्ही जगात कुठेही झेंडा रोवायला मोकळे आहात. आणि ते खरंच आहे, कारण आमचा आता ग्राहकांचा अनुभव तुम्ही म्हणलात ना, पूर्वीच्या काळी 15 पैशाचं पोस्टकार्ड यायचं, आजकाल फोन किंवा मेल येतात, पण लोकं फीडबॅक देतात. आणि आमचा अनुभव असा असतो की नॉर्मली वाईट फीडबॅक असला तर माणूस पटकन देतो. एखादी गोष्ट आवडली नाही तर माणूस पटकन सांगतो, पण चांगलं एखादं झालं तर ॲप्रिशिएट आपण पटकन करत नाही. फक्त पुण्याचं वैशिष्ट्य आहे की पुण्याचा ग्राहक चोखंदळ आहेच. त्याला जरासुद्धा वावगं इकडे तिकडे झालेलं चालत नाही. तो लगेच त्याचा निषेध नोंदवणार. मग आता फोनवर असेल, मेलवर असेल किंवा पूर्वी त्या पोस्टकार्डवर असेल. पण पुणेकर आवडली गोष्ट तर दाद पण तेवढीच मनापासून देतो. आणि त्यामुळे काय होतं, आम्हाला ज्यावेळी चुका आमच्या सांगितल्या जातात आम्ही त्यात आमच्या प्रॉडक्टमध्ये किंवा आमच्या सर्व्हिसमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही त्याच्याकडे एक स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणून बघतो की आपली चूक झाली, ठीक आहे, आता पुढच्या वेळी कसं बदल करता येईल. आणि ज्यावेळी ग्राहक आपल्या एखादं कौतुक करतो किंवा एखादी गोष्ट ॲप्रिशिएट करतो, त्याचा अर्थातच सगळ्या टीमचा उत्साह वाढतो या सगळ्या गोष्टी करणं. ग्राहकांचे असे वेगवेगळे अनुभव आले. आता ग्राहक म्हणजे आमचे वितरक पण आहेत, दुकानदार पण आहेत आणि ॲक्च्युअली जो वापरतो, ज्याला एंड युजर म्हणतो किंवा कन्झ्युमर म्हणतो, तोही आहे. पण हे सगळे लोकच वेगवेगळ्या सूचना करतात. पूर्वीच आमचे प्रॉडक्ट्स तर डेव्हलप असेच झाले की आमचं दुकान होतं आणि दुकान लोकांना सांगायचं की हे मसाला बनवा, तो मसाला बनवा, असे आमचे मसाले वाढत गेले वेगवेगळे. पण त्याच्याकडे आपण कायम पॉझिटिव्हली बघितले पाहिजे, ग्राहकाचा फीडबॅक जो आहे तो, आणि त्याप्रमाणे तुमचा पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन जो आहे तो त्याप्रमाणे ठरला पाहिजे, जेणेकरून त्याला जास्तीत जास्त हे कसं ठेवता येईल, सॅटिस्फाय किंवा समाधानी कसं ठेवता येईल असं बघणं गरजेचं आहे. अगदी सगळ्यात महत्त्वाचं ग्राहकांचं म्हणणं काय आहे ते. हो. आता ही इंडस्ट्री तुम्ही म्हणाल तसं खूप वेगाने आणि याने बदलते आहे. तर खूप लोक या इंडस्ट्रीत आलेले आहेत, येण्यासाठी इच्छुक आहेत, खूप तरुण मंडळी. पुढची 10 वर्ष तुम्ही कशी बघता, त्यांना काय सल्ला द्याल, कसे बदल होतील आणि त्यांनी काय करायला पाहिजे? FMCG आपण ज्याला म्हणतो सेक्टर, त्यातले जे मोठे जायंट्स आहेत की जसे आपण म्हणू की हिंदुस्तान लिव्हर आहे, डाबर आहे, प्रॉक्टर अँड गॅम्बल आहे, यांचाही सर्वे हाच आहे की पुढच्या 10 वर्षात मेट्रोजपेक्षा FMCGच्या ग्रामीण भागात याचं डेव्हलपमेंट खूप जास्त होणार आहे. आणि मसाला इंडस्ट्रीलाही मला वाटते, अर्थात हे माझं ऑब्झर्वेशन आहे, कदाचित एखाद्याचं वेगळं असू शकेल, मसाला इंडस्ट्रीला ग्रामीण भागात मागणी खूप जास्त आहे. याचं कारण असं की अजूनही ग्रामीण भागात 30 ते 40% घरात अजूनही मसाला घरी बनवला जातो, जो शहरात आता जवळपास नाही आहे, सगळे विकतच आणतात. तर हेच 30-40% कस्टमर तुमचं पुढच्या 10 वर्षात वाढणार आहे. म्हणजे त्यामुळे तो एक बेस वाढणारच आहे की घरोघरी आता तिथेही घरात माणसं नाही आहेत, मुलं शिकायला आणि नोकरीच्या निमित्तानं सगळी बाहेर आहेत. आणि आत्ता ती बिचारी म्हातारी तिचा डबा करून मसाला वर्षाचा मुलीला किंवा मुलाला पाठवते, दिवाळीला आलं की तो घरचा मसाला घेऊन जातो आहे. पण हे आता याच्या पुढच्या काळात शक्य नाही आहे. त्यामुळे तीच इंडस्ट्री वाढणार आहे. आणि दिवसेंदिवस चेंज जो आहे, मी मगाशी म्हटलं तुम्हाला बोलताना की लोकांना वेगवेगळ्या चवी ट्राय करून बघायच्या. मला इथं बसून विदर्भातली शेवभाजी कशी लागते मला टेस्ट करायची आहे, किंवा मालवणी मसाला घालून बनवलेलं कसं होतं ते मला बघायचं आहे, किंवा काळ्या मसाल्यातली आमटी मला खायची. तर या लोकांच्या वेगवेगळ्या चवी घेऊन बघण्याचा, टेस्ट ट्राय करण्याचा जो हे वाढत चालला आहे, त्यामुळं खाद्यपदार्थाला आणि मसाल्यांना पुढं मार्केट आहेच आहे. आणि अजून एक महत्त्वाचा ट्रेंड आता मी जेव्हा एक्सपोर्ट चालू केलं तेव्हा जाणवतो, एक्सपोर्टला आत्ता तरी आमचे मुख्य ग्राहक हा तिथे परदेशात राहणारा मराठी वर्गच आहे. भारतीयपेक्षा मराठी वर्ग, कारण आमचे प्रॉडक्ट्स आता ट्रॅडिशनल मराठी प्रॉडक्ट्स आहेत. पण दिवसेंदिवस परदेशातल्या लोकांनासुद्धा भारतीय चवीचे मसाले आवडायला लागलेले आहेत. आज पनीर टिक्का किंवा चिकन टिक्का परदेशात पॉप्युलर आहे, ते खाण्यासाठी वेटिंग असतं. म्हणजे या चवीचे आणि आपल्याकडे आणि त्यांच्यात फरक काय असतो, आपल्या मसाला बऱ्याचशा फोडणी
वापरली जाते, फोडणी केली जाते आणि त्यांची बनवण्याची पद्धत वेगळी, आपली पद्धत वेगळी आहे. पण आपल्या चवीचे मसाले त्यांना आवडायला लागलेत. त्यामुळे तसं म्हटलं तर याचं मार्केट जगभर ओपन होतं आहे आणि सध्याच्या काळामध्ये भारताला सुद्धा एक्सपोर्टसाठी ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे. त्यामुळे पुढच्या 10 वर्षात खाद्यपदार्थात जे कोणी तुम्ही म्हटलं नवीन आलं आहे आणि आमच्यासारखे जुने आहे, त्या सगळ्यांनाच पोटेन्शियल आहे. पण अर्थातच दर्जा आणि त्याचं सातत्य ह्याच्यावर मात्र काम करणं गरजेचं आहे. अगदीच. म्हणजे आकाश मोकळं आहे. जेवढं तुम्ही कराल, जेवढं इनोव्हेशन कराल, त्याच्यात जेवढं नाविन्य कराल, तेवढंच संधी आहेत याच्यासाठी. सर, या सगळ्या गप्पांमधून खूप साऱ्या टिप्स आम्हाला मिळाल्या, खूप चांगली माहिती मिळाली. तर हे जे मोकळं जे आकाश आहे, हे व्यापण्यासाठी काळदारी फूड्सला आमच्याकडनं शुभेच्छा. तुम्ही आलात, धन्यवाद. धन्यवाद अजय.